नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया कोटक महिंद्रा बँकेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. प्रायव्हेट सेक्टरमधील कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईनंतर बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर मनाई करण्यात आली आहे. तसेच बँकेला आता नवीन क्रेडिट कार्ड इश्यू करता येणार नाहीयेत. बँकेच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या 2022 आणि 23 या वर्षातील परीक्षणातील त्रुटी आणि उणीवांमुळे आणि त्रुटीचे निराकरण करण्यात बँक अपयशी ठरल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. आरबीआयच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर कोटक महिंद्रा बँकेचा शेअर लोअर सर्किटमध्ये गेलाय. आता बातमी ॲक्सिस बँकेसंदर्भातली. ॲक्सिस बँक समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून 55,000 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. रोखे विक्रीतून 35,000 कोटी तर समभाग म्हणजेच शेअर्सच्या विक्रीतून 20,000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला बँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. मार्च त्रैमासिकात बँकेला 7,130 कोटी रुपयांचा नफा झालाय. चांगल्या आर्थिक कामगिरीमुळे ॲक्सिस बँकेचा शेअर 6.4% म्हणजे जवळपास 68 रुपयांनी वाढला. विशेष म्हणजे आरबीआयने घातलेल्या निर्बंधानंतर कोटक महिंद्रा बँकेच्या जागी ॲक्सिस बँक आता 4थ्या स्थानावर पोहोचली आहे. आरबीआयने कारवाई केल्यानंतर कोटक बँकेचं बाजार भांडवल मूल्य 3.3 लाख कोटी झालंय, तर ॲक्सिस बँकेचं बाजार मूल्य आता 3.4 लाख कोटींच्या वर पोहोचलंय. आता बातमी रिअल इस्टेट संदर्भातली. इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच रिट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इन्व्हिट्स या दोन्ही नवीन प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत मार्च 2024 पर्यंत 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आली आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंत गुंतवणूकदार या दोन्ही साधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. आता बातमी कृषी क्षेत्रातली. यंदाच्या द्राक्ष हंगामात 1,81,396 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. अमेरिका आणि युरोपातील देशात सर्वाधिक म्हणजेच 1,31,421 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. पश्चिम आशियातील अशांत परिस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. निर्यात करताना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून निर्यात करावी लागतेय, त्यामुळे वाहतूक खर्चात खूप मोठी वाढ झाली आहे. या निर्यातीमुळे द्राक्षाला 110 रुपयापर्यंत विक्रमी भाव मिळालाय. आता बातमी रेल्वे प्रवासासंदर्भातली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्याने रेल्वेत मोठी गर्दी होतीये. रेल्वेने ही गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वे सोडल्या आहेत. तरीही अनेकांना आरक्षण मिळत नसल्याने लांब पल्ल्याचा प्रवास हा विना आरक्षित डब्यातूनच करावा लागतोय. जनरल डब्यात पाणी आणि खाण्याची सोय नसते, त्यामुळे अनेक लोक प्रवास टाळतात. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन जनरल डब्यातील प्रवाशांनाही आता 20 आणि 50 रुपयात जेवण दिलं जाणार आहे, तर 3 रुपयात पाण्याचा ग्लास दिला जाईल. आता बातमी क्रेडिट कार्डाद्वारे करण्यात येणाऱ्या खर्चाची. 2023-24 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा वापर करून होणाऱ्या खर्चात तब्बल 27% वाढ होऊन हा खर्च 18.26 लाख कोटींवर पोहोचलाय. गेल्या वर्षी क्रेडिट कार्डचा वापर करून 14 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांनी सर्वाधिक खर्च केलाय. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.